2024 मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून निधी उपलब्ध असून देखील यंत्रणेतील समन्वयाअभावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप देखील मदत मिळाली नसून ती मदत तात्काळ न मिळाल्यास दिनांक 5 एप्रिल रोजी बाळापूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी ग्राहक संघटनेच्या वतीने बाळापूरचे तहसीलदार वैभव फरतारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकरी ग्राहक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाकडे निधी उपलब्ध असताना देखील अद्यापपर्यंत ती मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही। यंत्रणेतील समन्वय अभावी तालुक्यातील शेतकरी वंचित राहिल्याने हा निधी 4 एप्रिल पर्यंत मिळावा, अन्यथा 5 एप्रिल रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी ग्राहक संघटनेचे अध्यक्ष रमेश ठाकरे यांच्यासह उमेश आप्पा भुसारी, दत्तात्रय नळकांडे, वामन मते, मुरलीधर राऊत, माधव घोंगरे, सोपान राऊत यांच्यासह शेतकऱ्यांनी केले आहे। निवेदन दिलं आणि यामध्ये बऱ्याच समस्या शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान भरपाई जुलै महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्याची नुकसान भरपाई जी मिळाली त्याचे पैसे हे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर तिथं थांब दिल्यानंतर सुद्धा अजून 8-10 दिवस पैसे जमा होत नाहीत, हा सुद्धा एक प्रश्न आहे। आणि दुसरा महत्त्वाचा त्याचा VK नंबरचा जो प्रश्न आहे, एका शेतकऱ्याच्या नावावर जर 2-3 गट असतील आणि एका गटाला जर एक VK नंबर भेटला तर बाकीच्या 2-3 गटाला ते नुकसान भरपाई दिल्या जात नाही। हा एक महत्त्वाचा मुद्दा तहसीलदार साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिला आणि त्या बाकीच्या शेतकऱ्यांना जे काही तुमचे 3 हेक्टरपर्यंत मदत लक्ष आहे त्या 3 हेक्टरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला मदत ही मिळाली पाहिजे, यासाठी सुद्धा हा लक्ष केंद्रित त्यांचं आम्ही केलं। याच्यावर जर तहसीलदार साहेबांनी येत्या 5 तारखेपर्यंत जर कारवाई केली नाही आणि त्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर 5 तारखेपासून सर्व शेतकरी या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या दालनासमोर उपोषणासाठी बसणार आहेत असं या ठिकाणी निवेदनात नमूद केलेलं आहे। तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने विद्यमान तहसीलदार महोदय यांना एक निवेदन दिलेलं आहे। ज्या निवेदनामध्ये पेरे पत्रकाच्या संदर्भात खूप मोठा पाणीमध्ये घोळ झालेला आहे। संबंधित शेतकरी आज मांडव्याचे त्या सदगृहस्थाच्या शेतामध्ये आज रोजी जिवंत प्रमाणात हरभऱ्याचं पीक आहे, पण त्या पिकाला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनमध्ये हरभरा पिकाचं नुकसान न देता तुरीच्या पिकाला नुकसान दिलेलं आहे। त्या संदर्भात शेतकरी नेते रमेशजी ठाकरे आणि यांनी या विषयावर तहसीलदार महोदयासोबत चर्चा करत असताना त्यांना हा महत्त्वाचा मुद्दा सांगितला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक तालुक्याभरातील सेतू आणि ग्रामपंचायत स्तरावर आधार प्रमाणीकरणाच्या नावावरती 50 रुपये प्रति शेतकऱ्याकडनं आधार कार्ड जे काही खातेदार असतील त्यांच्यानुसार 50 रुपये घेतल्या जातात। हा कुठल्याही पद्धतीमध्ये असं लिखित आदेश नाही, मौखिक आदेश नसून ही शेतकऱ्यांची पिळवणूक आणि आर्थिक लूट आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की मागील 4-5 महिन्यापासून 7-8 महिन्यापासून जे काही तहसील लेवलला शेतकऱ्यांचे नैसर्गिक नुकसान बाबतीतले पैसे आलेले आहेत ते सुद्धा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे। याकरिता जर हे संबंधित विविध मुद्द्याच्या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे। समस्त शेतकरी उपस्थित होते, उमेश आप्पाजी होते, ॲडव्होकेट मुरलीधर राऊत होते, परंतु या मागण्यावर जर शासनाने गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर येत्या 5/4/2024 पासून आम्ही सर्व शेतकरी तहसीलदारांच्या दालनात उपोषणाला बसणार आहे, तहसीलच्या समोर नाही। आम्ही दालनात उपोषणाला बसू, या मुद्द्यावर आम्ही ठाम राहू। हे दिलेले निवेदनाची योग्य ती दखल स्थानिक प्रशासनाने घ्यावी हीच नम्र विनंती। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।